नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदा 2026मध्ये मार्च महिन्यामध्ये होळी येत आहे. कारण यावर्षी होळीला एक असा संकेत मिळतोय जो प्रत्येकाच्या नशिबामध्ये मोठा बदल घडवू शकतो. फक्त एक वस्तू जर तुम्ही योग्य वेळी घरी आणली तर धनलाभ, अडथळे दूर होणे आणि सकारात्मकता ऊर्जा वाढू शकते. पण जर तुम्ही चुकीचे पद्धत वापरले तर फायदा शून्य होऊ शकतो. कारण की होळी हा सण फक्त रंगांचा नाही तर तो नकारात्मकता ऊर्जा जाळून टाकण्याचा दिवस आहे. होळीच्या रात्री होलिका दहनसुद्धा केले जाते, जे वाईट शक्ती, अडथळे जाळण्याचं प्रतीक आहे. तर वर्षामध्ये साधारणपणे 12 पौर्णिमा येतात आणि त्या प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. मार्च महिन्यात फाल्गुन पौर्णिमा येत आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सण म्हणजे होळी. होळीमुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढतेच. तरीही होळी पौर्णिमा येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणेच बघा, यंदाही हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. हुताशनी पौर्णिमेला फाल्गुनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. आणि बघा, यावर्षी तुम्हाला सांगते मी, हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा कधी होत आहे तर 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून तिची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. तर होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या काळातच म्हणजे केले जाते. तर यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे आणि हुताशनी पौर्णिमा आहे. म्हणजेच होळीचा दिवस हा आपल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण सर्वजण होळी पेटवतो आणि त्या दिवशी होळीची श्रद्धेने पूजा करत असतो. आणि होळी पेटवण्यामागचा बघा मुख्य उद्देश असा असतो, आपल्यातील सर्व नकारात्मकता गोष्टी, वाईट विचार, वाईट ऊर्जा तसेच आपण नकळत केलेली चुकीची कर्मे या अग्नीमध्ये अर्पण करतो. यामुळे आपल्या आयुष्यामधले जे काही जुने अडथळे, त्रास आणि नकारात्मकता नष्ट होऊन नवीन सकारात्मकता सुरुवात होते. वाईटांवर चांगल्यांचा विजय होतो. म्हणूनच होळीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. असं मानलं जातं की होळीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर वास करत असते आणि आपल्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी येत असते. आणि म्हणूनच हा दिवस फारच महत्त्वाचा मानला जातो. आणि या होळीच्या दिवशी अशा काही खास वस्तू आहेत ज्या जर तुम्ही आपल्या घरात स्थापित केल्या तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा, वाईट ज्या काही गोष्टी असतील, शक्ती असतील, अडथळे आणि दोष दूर होतात. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढतो, आर्थिक भरभराट होते आणि लक्ष्मीची कृपा अखंडही राहते. असंही म्हटलं जातं की घरामध्ये इतकी समृद्धी येते की सांभाळणंसुद्धा कठीण होऊन जातं. म्हणूनच बघा, 2 मार्च रोजी 2026 सोमवार होळी येण्यापूर्वी कोणत्याही तुम्हाला परिस्थितीमध्ये या 5 पैकी किमान एक तरी वस्तू तुम्ही नक्की घरी आणायची आहे योग्य वेळीच, योग्य दिवशी. या वस्तू कोणत्या आहेत, त्या कशा आणायच्या, कुठे ठेवायच्या आणि त्याचा योग्य उपयोग आपण कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून एक कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. तर आज आपण बघा, ज्या 5 वस्तू पाहणार आहोत त्यापैकी एक तरी वस्तू होळीच्या तुम्हाला आधी घरी आणायची आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर यापैकी काही वस्तू तुमच्याकडे आधीच असतील तर त्या पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. होळीचा दिवस खूपच बघा फलदायी मानला जातो, कारण त्या दिवशी पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. अतिशय महत्त्वाचा चांगला दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय, पूजा किंवा सेवा याचे फळ आपल्याला लवकर मिळते. अनेक वेळा असे होते की खूप प्रयत्न करूनसुद्धा
यश मिळत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा समृद्धी येत नाही, यामागे वास्तुदोष किंवा नकारात्मकता ऊर्जा कारणीभूत असू शकते. आणि बघा, हेच टाळण्यासाठी काही खास वस्तू आपल्या घरात असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. आणि या वस्तूंमुळेच घरातील वास्तुदोष कमी होतो, सुख शांती नांदते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही या वस्तू मी तुम्हाला आज सांगते त्या तुम्हाला नक्की लवकर आणायच्या आहेत होळी येण्याच्या आधी. त्यामुळे या वस्तूंना फार मोठं महत्त्व दिलं जातं. तर आता सर्वात पहिली वस्तू अशी आहे ती म्हणजे चांदीचे नाणे. हो, अनेक घरामध्ये आर्थिक अडचणी असतात. पैसा येतो पण टिकत नाही किंवा खर्च वाढत जातो. अशा परिस्थितीमध्ये होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणणे खूप शुभ मानले जाते. आणि हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यावर हळदी कुंकू लावून तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल तर त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभाचे योग हे निर्माण होत असतात. आता दुसरी वस्तू अशी आहे ती म्हणजे पंचधातूचा स्वस्तिक. तर होळीच्या आधी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी पंचधातूचा स्वस्तिक तुम्हाला खरेदी करायचा आहे. आणि हा स्वस्तिक बघा, सोनाराच्या दुकानामध्ये किंवा देवाच्या जिथं मूर्ती मिळतात त्या ठिकाणी सहज तुम्हाला मिळू शकतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि दरवाजावर हा स्वस्तिक तुम्हाला लावायचा आहे. हे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक असून त्यात देवी लक्ष्मीचा वास असतो. यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येत असते. आता तिसरी वस्तू अशी आहे ती म्हणजे धातूचे कासव. तर हिंदू धर्मामध्ये कासव अतिशय पवित्र मानले जाते. म्हणूनच होळीच्या दिवशी पंचधातूचे किंवा तांब्याचे कासव घरी आणणे शुभ असते. देवघरामध्ये एका प्लेटमध्ये थोडं पाणी ठेवून त्यात कासव ठेवावे. कासवाचे तोंड हे देवाकडे असावे आणि कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेले असणे महत्त्वाचे आहे. असे कासव तुम्हाला घरी आणायचे आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये स्थिर वास करत असते. तर चौथी वस्तू अशी आहे ते म्हणजे कवड्यांचे तोरण. कवडे या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर कवड्यांचे तोरण लावल्यास लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. कवड्यांमुळे नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि घरातील सर्व दोष हे नष्ट होतात. त्यामुळे कवड्यांचे तोरण आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजावर असणं महत्त्वाचं आहे. आता पाचवी वस्तू अशी आहे ती म्हणजे तुळस किंवा बांबूचे रोप. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे रोप किंवा बांबूचे झाड आणणे खूप शुभ मानले जाते, कारण या दोन्ही गोष्टी देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. आता सहावी वस्तू अशी आहे ते म्हणजे श्रीयंत्र. आता प्रत्येकाच्या आपल्या घरी श्रीयंत्र हे असणारच आहे, पण ज्यांच्या नाही आहे त्यांनी आणायचं आहे. हे देवी लक्ष्मी आणि त्रिपुरा सुंदरीचे एक अतिशय शक्तिशाली आणि पवित्र भूमितीय चिन्ह आहे. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे, जे सुख समृद्धी संपत्ती आणि सकारात्मकता ऊर्जेसाठी पूजले जाते. याला यंत्राचा राजा असे म्हणतात. ते विश्वाचे प्रतीक मानले जाते आणि आपल्याला पौर्णिमेला सुद्धा श्रीयंत्रावर सेवा करायची असते. श्रीयंत्र घरात स्थापित केल्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थिरता येते, सुख शांती समृद्धी नांदते, घरातील नकारात्मकता दूर होते, आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतील त्यांचे निवारण होते आणि आपल्या घरातील सदस्यांच्या यशासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही होळी पौर्णिमा येण्याआधीच किंवा होळी पौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्ही हे श्रीयंत्र आपल्या घरी आणले तरीसुद्धा अतिशय शुभ मानले जाते. आणि जर अगोदरच तुमच्या घरी श्रीयंत्र असेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन श्रीसूक्त हे स्तोत्र म्हणत आपल्याला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. सर्वच वस्तू आणणे शक्य नसेल तर यापैकी जितक्या शक्य होतील तितक्या वस्तू नक्की तुम्ही आणा. या 5 वस्तूंपैकी एक तरी वस्तू तुम्ही नक्की आणा पौर्णिमेच्या दिवशी किंवा होळीच्या आधीच. आणि जर काही वस्तू आधीच असतील तर त्याची पौर्णिमेच्या दिवशी पूजा करा. वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी या गोष्टी घरात आणल्यास वर्षभर सुख समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि लक्ष्मी कृपा कायम राहते. तर होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर याला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व देखील आहे.
त्यामुळे या उपायांकडे बघा, दुर्लक्ष अजिबात करू नका. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. एक कमेंट नक्की करा. तर ते तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.